असंही जगून बघायचं. नारायण नारायण नाही तर श्री कपाय नमः असा म्हणतोय. अरे अहंकाराने उन्मत्त झालायस. अहंकाराने मी नव्हे तर उन्मत्त झालेला आहे आणि बहुधा तुम्हाला याचं स्मरण नाही. कोणाच्या बळावर तू माझ्याशी असं बोलतोय? कोणाच्या बळावर? त्याच्या जो या सृष्टीचा कर्ता धर्ता आहे, जो सर्वव्यापी आहे, संपूर्ण जगाला बळ देतोय, तुम्हाला मला आणि या दैत्याला सुद्धा. अरे मूर्ख, या दैत्य नगरीमध्ये सर्वजण ज्याचं पूजन करतात तो हिरण्यकश्यप आहे. ज्याच्या बळावर या दैत्यांनी तिन्ही लोकांवर राज्य प्रस्थापित केलं तो हिरण्यकश्यप आहे. ज्याचा ना मनुष्य ना प्राणी ना शस्त्र ना अस्त्र ना रात्री ना दिवसा ना चार भिंतीच्या आत ना त्याच्या बाहेर कोणीही ज्याचा वध करू शकत नाही असा चिरंजीवी हिरण्यकश्यप आहे मी. तो पाखंडी आणि मला बळ देणार. पिताश्री, पिताश्री, तुम्ही तुमच्या अहंकाराचा त्याग करावा. अजूनही विलंब झालेला नाही. माझा श्रीहरी खूप दयाळू आहे. तुम्ही त्याला शरण जा. तुम्हाला निश्चितच माफ करेल. असंभव. त्या नराधमाने माझ्या बंधुराजाचा वध केला आहे आणि मी त्याला शरण जाऊ? मला माझा प्रतिशोध घ्यायचा आहे. कुठे आहे तुझा श्रीहरी? माझा श्रीहरी सर्वव्यापी आहे. संपूर्ण चराचरामध्ये वसलेला आहे. तो तुमच्यात आहे, माझ्यात आहे. मातोश्री वशी, साधू संतांनी इतकंच काय? म्हणजे तुला महालच पण असेलच. या महालातच काय? या स्तंभामध्ये माझा श्रीहरी वास करतो. काय? त्या स्तंभात? तो या स्तंभात. त्या ऐन वेळी कोण आलं? या या ती बॅग दे इकडे. रामू काका, हा आवाज कसला? अहो ते होय, आपल्या मालकांचं रोजचंच. बाबा, आराम करायचं सोडून कशाला या वयात नाटकाचं खूळ डोक्यात घेतलंय? तू आज लवकर. पण मला काय म्हणायचंय, कशाला जीवाची ओढाताण करून घ्यायची? मालक पाणी घ्यावून. आणि रामू काका, काय हो? तुम्ही पण हा चालायचं थोडं. आता माझ्याकडेच बघा की ह्यांच्यामुळं मला बी जमायला लागले वाईच आणि मी आधी जाणारे ऑडिशन ना. अरे मोहन, जाऊ दे ना. तुमचं चालू द्या. तो तुम्हाला आहे तर झाकच्या करून आणतो बघा. कसे मोहन, एखादं नातं जर आपल्याला जपायचं असेल ना तर त्याला थोडा वेळ द्यावा लागतो बघ. नाहीतर ते कोमेजून जात रे. आणि या कलेचंही अगदी तसंच आहे. बाबा, मला सगळं मान्य की तुम्ही एक चांगला कलाकार होता, पण ते दिवस राहिलेत का आता? बरं ते जाऊ. माझं सोड, तुझं कसं चाललंय ते सांग. ठीक चाललंय बाबा. पण फॉरेनला जायची संधी मिळता राहील. जाऊ दे रे. जीवनात असे चढ उतार येतच राहतात बघ. आणि तसंही आता माझ्या उतार वयात मला तुझाच तर एक आधार आहे, नाही का? बरं मी काय बाबा म्हणतो, एक मिनिट. ही आजकालची पोरं आणि तो मोबाईल. ओ मालक, चहा घ्या बघू. ठीक आहे बाबा, मला ऑफिस मधून बोलवलंय, परत जावं लागेल. आव छोटे मालक, चहा तरी घेऊन जा की. नको, खूप महत्वाचं काम आहे, मी निघतो. बरं लवकर ये रे. वा रामू, हा? आज चहा अगदी मस्त झालाय बघ. मग आपल्या हाताला चवच आहे तशी. पण तू घेतलास का? नाही नको, तुम्ही घ्या, मी घेईन नंतर. अरे घे रे. तसाही तू आता गारच होणार आहे बघ. असं म्हणताय बाई.
मालक हा? मी काय म्हणतोय छोटे मालक कालपासून जरा नाराज दिसतात बघा. हो म्हणजे वाटलं मला पण थोडं. होय का नाही? नाही म्हणा दररोजच आहे आपलं, पण आज जरा जास्तच बोलल्यागत वाटलं बघा. खरंय रे तुझं. पण आता आपलं माणूस जर आपल्यालाच नाही बोलणार तर कोणाला बोलणार? हिंदी आहे म्हणा. खूप लहान होता रे तो, जेव्हा त्याची आई त्याला सोडून आणि हे जग सोडून देवाघरी गेली बघ, अगदी तेव्हापासून मी त्याला तळहाताच्या फोडासारखा जपलाय रे. त्याचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून मी माझं नाटक करणं सोडून दिलं आणि सरकारी दफ्तरात क्लार्क म्हणून नोकरी केली इतकी वर्ष. नाहीतर मी पण आज एक मोठा कलावंत असतो. हो मालक, या समजा गोष्टी मला नवीन आहेत होय. मी आधी समजी सुख दुःख पाहिलेत तुमची. मालक मालक पाणी घ्या. तब्येत खायला हो तुमची. आज थोडी तब्येत बरी नाहीये. मी डॉक्टरला फोन करतो. डॉक्टर कशाला उगाच, तर वयात आता चालायचंच बघ तेवढं. मालक तुमची सवय आहे बघा अंगावर काढायची. तुम्ही झोपून घ्या. हे गुलकी घेतली ना की सगळं कसं नीट होईल बघ. वय वय तुम्ही झोपून घ्या म्हणजे तुम्हाला आराम मिळेल. मी आता वर स्वयंपाकाचं बघतो. हा मला फॉरेनला जायची संधी तर मिळाली, पण बाबा कन्व्हिन्स नाहीत होणार. मीच तर त्यांचा एक आधार आहे. आज आई असं आई, मला बोलायचंय का तुझ्याशी? ऐकतेच ना ग. आज घालमेल झाली आहे जीवाची. मला काहीतरी एक निवडायला लागावं आणि त्यामध्ये माझं भविष्य आणि दुसरं जगणं असावं. काय करू आई? आई, तू जेव्हा हे जग सोडून निघून गेलीस तेव्हा मी मातीचा गोळा होतो, नुकताच जन्मलेला. पोरका मीही झालो होतोच, पण पोरके झाले होते बाबाही. तू त्यांचा जीव होतीस हे सांगितलंय मला त्यांनी भरलेल्या डोळ्यात. आज या मातीच्या गोळ्याला आकार आलाय ना, मला माझ्या पायावर उभं केलंय ना. मला कधीही आई नसण्याची उणीव भासू न दिलेले आज त्यांनाच निवडायची वेळ आली. घाबरलोय ग मी, कचलोय मन. तुझ्या कुशीत यावं आणि भावनांना वाट मोकळी करावी असं वाटतंय. माझ्या भविष्यासाठी जाणं भागच आहे ग मला, पण माझं जगणं आहे ग बाबा. काय करू आहे तूच सांग, काय करू? अगं माझ्या स्वप्नांसाठी अहोरात्र मेहनत घेतली या माणसानं. मी काहीतरी करून दाखवावं आणि ते साध्यही व्हावं, आणि कोणा एकाची निवड करावी आणि यतीचा खेळ मला जगूही देणार नाही आणि मरूही. मालक उशीर केला सर. दोन दोन पोपट कसं लावू? सांगू काका, एक गुड न्यूज आहे. अहो पण मग एखादं कोंबडं आणायचं. बाबा, हा? बाबा एक गुड न्यूज आहे. काय? अखेर मला फॉरेनला जायची संधी मिळाली. अरे वा, चांगलंच झालं म्हणायचं. पण तू तर म्हटला होतास की संधी मिळता मिळता राहिली. हो बाबा,
ऍक्च्युली जे जाणार होते त्यांचं काही कारणामुळे कॅन्सल झालं, म्हणून ही संधी मला मिळाली. छान. फॉरेन म्हणजे जरा लांबच नाही का? बाबा, तुम्ही एवढं कष्ट करून मला शिकवलं, मोठं केलं. कशासाठी? अहो यासाठीच ना. अरे हो, पण तुझं तिकडे जाणं भागच आहे का? खरं तर तुम्हाला सोडून जायची इच्छा माझी नाहीये बाबा, पण माझ्या करिअरसाठी तिकडे जाणं भागच आहे, आणि अशी संधी परत परत नाही मिळत बाबा. अरे पण माझ्या उतर वयाचा तरी विचार करायचाच थोडा. बाबा, अहो अधूनमधून येत जाईलच ना मी. स्वतःला सिद्ध करण्यासाठी या छोट्याशा आयुष्यात खूप सारी स्वप्न पाहिलेत हो मी. आता ती सार्थकी लावायची. बर, म्हणजे तू आता जर ठरवलंयस तर ठीक आहे, जा तू. पण मला सांग, तू परत कधी येतोय मग? तसा 5 वर्षाचा प्रोजेक्ट आहे, आणि हो, मला आज रात्रीच निघावं लागेल. अरे पण आज रात्री लगेच? मीही नाही काय करू शकत बाबा. अरे मालक, तिकडे जाऊन दोनाचे 4 हात करू नका म्हणजे झाले. काय होईल आमच्या आता? हो, नाही म्हणजे म्हणजे तर नाही पण आहे म्हणून म्हटलं होतं तुम्हाला. आणि हा पिंजरा? हे वय गुडलूच आहे. बाबा, ही एक छोटीशी आठवण. हा मोठा पोपट दिसतोय ना, तो तुम्ही आहात, आणि हा छोटा पोपट दिसतोय ना, तो मी. आणि मालक मी कुठे येते? अरे रामू, आम्हा दोघांना बांधून ठेवणारा हा जो पिंजरा आहे ना, तो म्हणजे तू आहेस बघ. चालतंय चालतंय. पण ह्यांचं काय करायचं? रामू काका, हो, रामू काका. आलो मालक. मालक, मला असं वाटतं या छोट्या मालकांच्या विमानात काय बघा जायचं. अरे मग एखाद्याला सोडून जाताना जर मागे वळून बघावंसं वाटलं ना, तर पुढे जाऊच नाही. खरे मालक. बाबा, काळजी घ्या. तिजोरीत थोडे पैसे ठेवलेत. रामू काका. आहो मालक, राहू द्या. आईच्या पाया पडलास का रे? हो बाबा. बर, मला उशीर होतोय, मी निघतो. येतो बाबा. काळजी घे रे बाळा. हॅलो, हो बोला ना. बरं बरं, हो मी घरीच आहे. या या या. बरं, कोण होतं हो मालक? काय नाही रे, असंच एक किरकोळ काम. कालपासून छोट्या मालकांचा बी फोन नाही, आणि फोन वाजला तेव्हा मला वाटलं त्यांचाच असेल बघा. हो रे रामू, आत्ता कुठं 4-5 महिने झालेत. 5 वर्ष कधी संपायची कुणास ठाऊक. अरे जीव कसा अडकून राहिला रे माझा. नका हो काळजी करू. अहो एकदा का सवय झाली की 5 वर्ष कसं जातील हे नाही कळायचं तुम्हाला. आणि मी आहे की तुमच्या सोबतीला. एवढं बाकी खरं आहे रामू. मग तू आहेस म्हणून तरी मला जरा आधार आहे. मालक,
कोपटा तुम्ही पेंढरात कुठे दिसून असा अहो तू मोठं पोपट. अरे रामू, काही औषधं आणायची मेडिकल मधून, तेवढी घेऊन ये पटकन. लवकर आणा. मालक तेवढा दरवाजा लावून घ्या ना. राहू दे रे उघडाच. तसे आता कोण येते. उन्हाळ्यात काटेरी वाटेवर कधीतरी एकटं वाटू लागलं. कधी मनातील आशेची ज्योत कधी विझूनही द्यायची. त्यातून स्वतःही सावरायचंच. आणि वेळ आलीच तर दुसऱ्याची सावलीही बनायचं. कधीतरी असंही जगून बघायचं. कधीतरी असंही जगून बघायचं. शिरवाडकर आहेत का घरात? हो, या ना. नमस्कार सर. नमस्कार. सर, काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपल्याला पूर्ण कराव्या लागतील. बरं, बसून तर. नाही, मला घाई आहे थोडी. सर, एकदा ते ना तुम्ही वाचून घ्या आणि इथे साईन द्या. ओके. बरं बरं, तुम्ही चहा घेताय ना? नाही सर, मला अजून 1-2 ठिकाणी जायचं. येते मी. बरं बरं. मालक जरा उशिरा झाला बघा. म्हटलं काय आता उद्यासाठी भाजी पण घेऊन यावी. आणि ह्या मेडिकल मधनं गोळ्या आल्या बघा. तरी जी गोळी तुम्हाला आत्ताच घ्यायला लावली आहे. पाणी म्हणतो मालक ऐकताय ना बघ. मालक हो मालक. ओ मालक, ओ काय झालं तुम्हाला? मालक आपलं मालक नाही जाता. पण त्यांचं नशीब बी बघा. मरता मरता त्यांच्या पोटात चेहरा बघायला भेटला. काय म्हणा मालक. तुमचं जरा चुकलंय. खरंय राहू का? खरंय. माझ्या जाण्याचं भविष्य मिळालं मला. पण जगणं संपलं बाबांच्या जाण्यानं. स्वप्नांच्या पाठीमागे लागलेली माणसांची जात ही कुठेतरी भविष्य सुरक्षित करते. मी तेच केलं. पण वाटलं नव्हतं राहू काय. बाबांचा आशीर्वाद घेताना डोक्यावरून फिरवलेला हात, मायेने रोखून धरलेली नजर, सगळं काही शेवटच असत. खरंच वाटलं नव्हतं. मला अजूनही आठवत आहेत बाबांचे ते शेवट
शब्द. काळजी घे रे बाळा. बाबा, अहो मी काहीतरी मिळवण्याचं समाधान मला तुमच्या डोळ्यात बघायचं होतं. त्या आधीच गेला. बाबा बघा ना माझ्याकडे. बाबा एकदा बघा माझ्याकडे. बाबा बघा ना. रामू काका सांगा ना बाबाला बघा ना. रामू काका सांगा ना. मालक सावरच होता. सावरत. आपलं मालक आपल्याला कावच नाही केलं. आपलं मालक जर जगात नसलं तर तुमचे डोळे आहेत अजून. मोठे मालक देव माणूस होते बघा. जाताना कुणाला तरी डोळे दान करून गेले. रामू काका कोणाला डोळे दान केले त्याची काय कल्पना नाही ते काय बी ठाव नाही मला. तुम्ही थांबा. तुम्ही काहीतरी घेऊन येतो. बाबांची डायरी. कधीतरी असंच मन उदास झालं की बिनधास्तपणे रडून घ्यायचं. लहानपणीच्या आठवणी हरवून जायचं आणि ते सगळं आठवून रोज घरातल्या घरात जायचं. कधीतरी असंही जपून बघायचं. कधीतरी असंही जपून बघायचं. कळकळून हसायचं आणि हसवायचं आणि ते अजून प्रत्येक क्षणात निर्वायचं. सगळ्यांना खुश ठेवायचं. कधीतरी असंही जपून बघायचं. कधीतरी असंही जपून बघायचं. बाबांनी संजीवनी नेत्रपीडित डोळे दान केले. संजीवनी नेत्रपीडित. तुम्ही कविता मान्यांना ओळखता? का हो साहेब? मला भेटायचे त्यांना. का? आहे एक काम.
माझ्या बाबांनी हे जग सोडून जाण्यापूर्वी त्यांना डोळे दान केले. तुम्ही खरंच ओळखता त्यांना? साहेब साहेब तुम्ही जिथे शोधताय ना ती तीच. हा मीच ती. जी आज तुमच्या बाबांच्या डोळ्यांनी हे सुंदर जग पाहते. या डोळ्यांनी नवीन आयुष्य दिले मला. मागच्या जन्माची पुण्याईची देव माणसं पाहता आले नाही तुम्हाला. कारण दृष्टीने माणसांना दिसतो तो फक्त अंधार. पण या देव माणसाच्या डोळ्यांनी फक्त नजरच नाही दिली मला. दृष्टी दिली, प्रकाश दिला आणि जगण्याचं कारण. साहेब भाग्यवान आहात तुम्ही. साहेब तुमचे बाबा अजूनही जिवंत आहेत त्यांच्या दृष्टीने. पाहताच तुम्हाला तेच डोळे आहेत. साहेब भाग्यवान आहात तुम्ही. खरंच भाग्यवान आहात. मला माझ्या बाबांच्या बरोबर जगायचं. एक विचार, बोला ना साहेब. तुम्ही लग्न करायला जायचं? हो साहेब. मी एक अनाथ फुलवाली. तुम्ही एवढं शिकलं सवरलेलं नाही जमायचं बघा. चालेल मला. तुमच्या रूपात जर बाबा माझ्याकडे बघत असतील तर मी तुमच्या आयुष्यभराची साथ देण्यासाठी तयार आहे. कराल माझ्याशी लग्न? माझ्या बाबाने तुम्हाला दृष्टी दिली. मी साधा आधारही नाही दिसू शकत. झालं माझी साथ. आम्हा या भावनेने निराश होण्यापेक्षा ते आपल्याला लक्षात ठेवते